तुम्हाला माहीत आहे का एक असा सण जिथे झाड आणि देव यांचा विवाह होतो? हो, तो आहे तुळशी विवाह. एक पवित्र आणि मंगलदायी परंपरा. नमस्कार, माझं नाव आरशी. मी तुमचं स्वागत करते ट्रू टेल्स मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलवर. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचा एक खोल अर्थ असतो. तो फक्त विधी नसतो, तर श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचं प्रतिबिंब असतं. अशाच एका सुंदर आणि पवित्र सणाचं नाव आहे तुळशी विवाह. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचं श्री विष्णूंशी म्हणजेच शाळीग्रामांशी केलं जाणारं दैवी लग्न. हा दिवस कार्तिक शुद्ध एकादशीला साजरा केला जातो, ज्याला देव उठणी एकादशी सुद्धा म्हणतात. या दिवसानंतर देवांचा चातुर्मास संपतो आणि शुभ कार्याची सुरुवात होते, म्हणजेच लग्न, मुंज, गृहप्रवेश यासारख्या समारंभांना पुन्हा आरंभ मिळतो. पौराणिक कथेनुसार तुळशी ही पूर्वजन्मी वृंदा नावाची स्त्री होती. ती जालंधर नावाच्या राक्षसाची पतिव्रता पत्नी होती. तिच्या पतिव्रतेच्या बलामुळे देवांना जालंधरावर विजय मिळवता येतच नव्हता. तेव्हा श्री विष्णूंनी जालंधराचं रूप धारण करून वृंदेचं पतिव्रत भंग केलं. वृंदेला जेव्हा सत्य समजलं तेव्हा ती अत्यंत दुःखी झाली आणि तिने श्री विष्णूंना शाप दिला, तू दगड होशील. त्या शापामुळे श्री विष्णू शाळीग्रामाच्या रूपात प्रकट झाले, तर वृंदा पृथ्वीवर तुळशीच्या रूपात जन्मली. नंतर श्री विष्णूंनी तिला सन्मान देण्यासाठी तिच्याशी विवाह केला आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी घरातील तुळशीचं कुंड फुलांनी, तोरणांनी, दिव्यांनी सजवलं जातं. तुळशीला साडी, बांगड्या, फुलांचा गजरा घालून वधूचं रूप दिलं जातं. तर श्री शाळीग्राम म्हणजेच श्री विष्णूंची मूर्ती यांना वर म्हणून सजवलं जातं. यानंतर विवाह पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मंगलाष्टकं म्हटली जातात, आरती केली जाते आणि प्रसाद देखील वाटला जातो. काही ठिकाणी हा सोहळा अगदी लग्नासारखा साजरा केला जातो. गाणं, हसणं, आनंद आणि भक्तीने भरलेलं वातावरण असतं. तुळशी विवाह हा फक्त सण नाही, तर भक्ती आणि ईश्वराचं मिलन आहे. तुळशी म्हणजे भक्तीचं प्रतीक आणि श्री विष्णू म्हणजे ईश्वर. हा दिवस आपल्याला शिकवतो की जेव्हा भक्ती आणि श्रद्धा ईश्वराशी एकरूप होतात, तेव्हा जीवन खरंच मंगल होतं. या दिवसानंतर विवाह, मुंज, गृहप्रवेश यांसारखे सर्व शुभकार्य पुन्हा सुरू होतात. घरात तुळशीचं कुंड पवित्रता, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तुळशीचं रोप हे प्रत्येक हिंदू घराचं पवित्र हृदय आहे, जिथे भक्ती, शांती आणि श्रद्धेचा वास असतो. तर ही होती ट्रू टेल्स मराठीवरची आजची गोष्ट. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये तुळशी विवाहाशी जोडलेली तुमची आठवण नक्कीच सांगा.